ही पण गेली वाटत. घोरपडे हा साहेब, परवा ती चोरीची तक्रार होती त्याचं काय झालं? लिहून घेतले साहेब. अहो नुकतं लिहून काय घेताय? सोडवणार कोण? प्रयत्न सुरू आहेत साहेब. मुकुंद. हा सर. काय झालं? मी जाऊन तपास करून आलो पण काही पुरावाच नाही सापडला साहेब. अरे बाबा मळ्यातला अख्खा टोमॅटो गायब झाला पण काहीच पुरावा मिळाला नाही. असं कसं काय? अहो साहेब, त्या माणसाचा 50 क्रेट टोमॅटो कुठल्या तरी टेम्पो किंवा ट्रकनं रातच्या रात्री लंपास केलाय बघा. चोरी रात्री झाले हे कन्फर्म आहे. बाकी फक्त तिथं टायरीचं निशाण आहे. टायराची निशाणी? म्हणजे आता ही पण केस सुटत नाही वाटतं. अहो तुम्हाला सांगतो ह्या पोलीस स्टेशन आल्यापासून एक पण केस सुटली नाही. जसं काय आधी राष्ट्रपती पदकच मिळालं होतं. काय? हो साहेब, या पोलीस स्टेशनचा गुणच आहे बघा. तुमच्या आधी ते तोडकर साहेब होतं का नाही त्यावेळी एक पण तक्रार इकडे यायची नाही. पण तुमचं नशीब समजा केस तरी यायला लागल्यात. केस केस साहेब. अरे पण एक पण सुटत नाही त्याचं काय? या या या. नमस्कार साहेब, नमस्कार. मी माननीय परेश पाटील, या गावचा स्वयंसेवक आणि ग्रामसेवक पपीप संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी साहेब. अरे साहेब नमस्ते नमस्ते. या या बसा 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 बसा. घोरपडे चहा सांगा साहेबांना. ज्या सांग साहेबांना. साहेब, अहो साहेब. साहेबांनी सांगितलंय ना व. तर साहेब, हे आमचं गावकरी यांची एक तक्रार आहे. तक्रार? होय. कसली तक्रार? काय साहेब, ह्यो जो आहे की नाही माणूस, ह्यो माझा कार्यकर्ता आहे. याची बहीण गायब झाल्या हो. म्हणजे मिशिंग? पळून वगैरे गेले का? प्रेम प्रकरण? नाही नाही, तसलं काय नाही. तुम्ही कोण? माझी मी बहीणच समजा, मानलेली. घरी काय भांडण झालं होतं? नाही. असं कसं? कोणाची काय दुश्मनी? काय भांडण? कोणाचं काय संशय? ह्याच्यावर आहे बघा, ह्याच्याबरोबर मारामार झाली तिची. माझे काही दुश्मनी नाही साहेब, नाही अजिबातच नाही. खरं तर काय आहे, त्या रानावरचा राग तिनं माझ्यावर काढलाय. राणा आहे की नाही, राणा आणि ह्यांची बहीण ह्या दोघांची दुश्मनी आहे. म्हणजे तुम्ही आणि राणा दोघं संशयित आहात तर? नाही साहेब, यामध्ये राणाचा काही संबंध नाही बघा. होय, ते केसचा तपास केल्यावर कळलंच की. अहो साहेब, ह्या दोघांनी मी इथं पोलीस स्टेशनला घेऊन आलोय तक्रार करायसाठी. मग माझा काही संबंध असेल का सांगा मला? आपण कायदेशीररित्या तुम्ही राणाची चौकशी करू शकता. कायद्याने जे जे आवश्यक आहे ते सगळं आम्ही करणार. हो घोरपडे, तुम्ही तक्रार नोंदवून घ्या. या इकडे. घेतो साहेब. जावा जा. साहेब, बराबरच आहे बरं का तुमचं. तुम्ही कायद्याची अंमलबजावणी करा आणि त्या रानाची चौकशी कराच. काय ना काहीतरी नक्की खावणार तुम्हाला. गावायलाच पाहिजे, किमान एक तरी केस सुटली पाहिजे. घरच्या मालकाची झोप घालवली, रात जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. अहो हात सोड की. हात सोडा, हात सोडा, हात सोडा माझा.
अहो सोडा की असं कसं सोडायचं तुला हा अहो अहो जावा की कशा लोक माझ्या मागे लागलाय सोडा की मला असं कसं सोडू मला भिजवायची स्वप्न बघत होतास ना व आता आमचा खेळ संपे पतूर कसा बाहेर निघतो तेच बघतो म्या बस इथंच राणा ए राणा काय झालं अरे ते कोकरू ओरडायला लागले बघ जरा वय ऐकलं मी गवत नाही टाकलं काय अरे बरकतनं गवत टाकलं पाणी बी दिलं तरी बी ओरडायचं थांबल जरा बघ जा तू नसताना साहेबराव कसा करायचा का नाही तसं हे कोकरू करायला लागले बघ कवा यायची जिजा कशाला यायला पाहिजे गेली तर चांगलं आहे मी बघतो चल चल काय ग काय झालंय तुला भूक लागली आहे काय थांब घे पाहिजे तेवढं खा घे खा की काय झालंय हा वरडतेस कशाला जिजाची आठवण येते काय मला कळतंय का तुझं दुखणं तुला सांगू बारका असताना की नाही माझी आई मला सोडून गेली तेव्हा बी मी असंच रडायचो हा तुझी जिजा परत येईल होय हा आता माझ्यात आणि जिजामध्ये वाद आहे पण तुझ्यात आणि माझ्यात दोस्ती आहे बघ होय एकदम खास दोस्ती तेव्हा तू की नाही इकडेच राहा ते बी बिंदास तू काय टेन्शन घेऊ नकोस तुला काय बी लागलं की नाही मला सांग मी तुला देईन हा गाडी पोलीस गाडी इकडं थांब हा ये घे राणा कोण मीच की जिजा नावाची एक बाई तुमच्या दारातनं गायब झाल्या अशी तक्रार आली आमच्याकडं साहेब कुणी केली तक्रार अरे राणा काय झालंय ह्यो बंड्या आहे की नाही ह्या बंड्याला स्वतःच्या बहिणीची लई काळजी वाटायला लागली म्हणून ह्यानं काय केलं पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली आणि आपण दोघं बी संशयित आहोत रे संशय होय पण आपण काय केलंय अहो साहेब मी काय बी केलं नाही अच्छा काहीच केलं नाही हे बघ तुझं आणि त्याच्या बहिणीचं भांडण झालं होतं जमिनीच्या वादावरनं खरं का खोटा होय खरंय अहो पर म्हणून काय राणा जिजाला गायब करणार नाही अच्छा जमिनी पाहिजे तर खून पडतात बांधावर गायब करणं ते एकदम सोपं खोटा आहे जिजा अहो नाही हो साहेब अहो खरंच सांगलोय आम्ही काय बी केलं नाही असं कसं गोरपडे मुकून चला धरती काय करायची होय साहेब साहेब अरे मुकून चला चला चल चला आज चला तुम्ही येत आहे हे बाहेर का अहो हे जिजाचं सामान आहे अच्छा म्हणजे तिला तुम्ही दारातच अडवली म्हणजे मोठाच वाद दिसतोय हे बघा साहेब आमच्या दोघांमध्ये वाद होता पण मी तिला गायब करीन एवढा वाद नव्हता हो. ती जिजा आहे का नाही आम्हाला न सांगता गेलंय हे बंड्या तक्रार कशा पायी केली सर हे बघ मला तुझं सगळं मागचं रेकॉर्ड माहितीये
आणि तू अजिबात दबाव आणायचा नाही तक्रारदारावर. हो साहेब, वाद कसला? राणादानं असं काय केलेलंच नाही. ए चल, आम्हाला आमच्या पद्धतीने तपास करू दे. घरात कुठंच नाहीये. बघा साहेब राणाचा लपवालपवी करणार नाही बघा. वय साहेब, हे बघा, हे सगळं साहित्य तिथंच राहील. उद्यापर्यंत त्याला कोण हात लावणार नाही. वरपडे, उद्या फॉरेन्सिक वाल्याला बोलवू, मग बघू काय असेल ते. फॉरेन्सिक वाले साहेब, मिसिंगची केस आहे, मर्डरची नाही. झालंच असेल तर चौकशी तर करायला पाहिजे ना. तेच तर सोडवायला पाहिजे. हे बघ, उद्या मी चौकशीला येतोय. ए पंड्या, तू पण चल, तुझ्या कुठं माहिती पाहिजे अजून. राणा, हे काय होऊन बसलं रे? हे जिजा तुझ्या डोसक्याला त्रास आहे की? ए आग लाव्या, तू कपत जरा. अरे असं काय बरकत? राणा हे बघ, तू अजिबात काळजी करू नको. मी आहे की, त्या साहेबाला कधी मी बरोबर गुंडाळतो, काळजीच करायची नाही. हा, तुझ्या अंगाला कुठली आच येऊ देणार नाही मी. भाऊ आहे यार मी तुझा. हा, मी आलो, बघतो जरा काय. राणा, तू ह्या पप्याच्या जाळात अडकू नकोस. हं? वय नाही गोदक का? पप्पे आता सुधारलाय. राणा, जिजाला आपल्याला हुडकायला पाहिजे, नाहीतर तू परत गोत्यात येशील बघ. नाही नाही, ते आता पोलीस हुडकतील. नाही राणा, जिजा गायब झाल्या ह्या मग काय ना काहीतरी पक्की भानगड आहे बघ. आणि जिजाला हुडकायला फक्त आता तुलाच जमणार आहे. कोण म्हणलं? माझं मन सांगतंय. नाही म्हणू को राणा. गोदक अगं तू तरी सांग. राणा, बरकत बराबर बोलतोय. अरे माणुसकीच्या नात्यानं तू तिला हुडकायला पाहिजेस. ठीक आहे, उद्या एकदाची तालीम सुरू झाली का नाही, मग मी बघतो काय करायचं. त्यावर उशीर व्हायला नको म्हणजे झालं. अरे हाँ लौट के आजा मेरे बापू. कुठं आहेस? वाट बघून बघून पार घसा सुकायला लागलाय. अरे बापू बापू, अहो किती येळ लावला सा. वाट बघून बघून जीव जायची पाळी आली मला. ही असली हमालपट्टी करायला मला जवळ केलास होय? हमालपट्टी कसली? अहो तुम्ही बी पिणारच की. मग बसा 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 बसा. अहो बापू, मी सुधारलोय. आता मी सुधारलोय तर असं दारूच्या दुकानात गेल्याला बरं दिसतंय काय? मी पिले तर चालतंय? चालतंय? अहो चालतंय की वता. हा 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 हा, उरलेले पैसे? अरे राहू देत की, तेवढंच पैसे आहेत माझ्याकडे. असं कसं? मोठ्या मेहनतीने मी बंड्याकडनं 500 रुपये कमवल्यात आणि माझी मेहनत तुमच्या कशात घालवय? हा, उरलेले पैसे काढा. त्यांना हाताला लागलो ते चुकलं बघ. बापू असं कसं मिळणार की? तुम्हाला बी पैसे मिळणार. दारूच 300, 100 रुपये तुमचं, 100 रुपये माझं. झालं का नाही हिशेब? फक्त 100. अरे त्या परीस मोलमजुरी केलेली परवडली. महादू मला म्हणत होता बांधकाम करायला चला 600 रुपये देतो. जाऊ पाट्या उचलाय जावा जावा. सांगायला मोलमजुरी. हा 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 हा, काय मॅनर्स बिनर्स आहेत का नाहीत? आता काय? चीयर्स करायचं असते. अहो बापू, बऱ्याच दिवसानं आपली पहिली कमाई झाल्या, दोघं मिळून सेलिब्रेट करायचं होतं ना. वा 500 रुपये काय कमाई होय? आज 500, उद्या 5000, परवा त्या राणाकडनं 5 लाख रुपये कसं कमवतो बघाच तुम्ही. आपलं सगळं डाव एकदम परफेक्ट पडा लागल्यात.
त्या रानाला हळूहळू माझ्या पायात आणतो कधी बा. अरे त्या खुळ्याला पायात घेऊन काय उपयोग आहे? पैशाचं बोल. बापू पैसे पैसे करून जीव जाईल एक दिवशी. अरे मला काय करायचं काय कळण झालंय बघ. काय कळत नाही ते बरं आहे. जरा थंड बसा, मिळणार पैसे मिळणार, जरा कळ काढा. पैसे पैसे पैसे. अरे मला एक कळत नाही पप्या. त्या बाईला किडनॅप केला खरा, पण पुढं काय? त्या डोसक्यात काय डाव आहे? डाव काय आहे माहितीये की नाही? ह्या टायमाला मी तुम्हाला सांगणार नाही. मागच्या टायमाला तुम्हाला सांगितलं आणि मी गोत्यात आलतो. ह्या टायमाला तुम्हाला सांगितलं आणि तुम्ही मला गोत्यात आणलं, कुठे जाऊन पचकला तर? यालाच म्हणायचं चोराच्या उलट्या बोपा. अरे गोत्यात माझ्यामुळे नाही तर तुझ्यामुळे मी आलो होतो. क्रेडिट क्रेडिट करत मला फसवलंच तू. अरे तुझ्यामुळे जेलात गेलो होतो मी. म्हणूनच या टायमाला मी तुम्हाला सांगणार नाही. पप्या हा बापू असं नाही हो. पण ह्या टायमाला राणा पुरता अडकणार आणि मला लई मजा या. तुम्हाला मी मजा येणार की, पण पहिल्यांदा चीअर्स तर करा. चीअर्स. हॅलो. हॅलो राणादा, कुठे आहेस तू? आहे की घरला. बरं तू जेवलीस काय? हा आत्ताच. बरं मला सांग, अभ्यास कसा सुरू आहे तुझा? मस्त सुरू आहे. हा. ते मला एक निबंध लिहायचा आहे. निबंध कसला? माझं कोकरू. जिजा कुठे आहे? जिजा? तुला कशी माहित ती? अरे तूच नाही का मला तिच्या संगत बोलायला दिलं होतंस? बरकत काकानं ओळख बी करून दिली. बरकत ना? मीच सांगितलं त्याला. बर, ते कोकरू माझे लई चांगले दोस्त झाले आणि आता मी त्याच्यावरच निबंध लिहिणार आहे. कुठे आहे जिजा? ती गेली कुठं तर? मग हुडकून काढ की तिला. मी? हा, बरकत मामूने मला समजा सांगितलंय का ती गायब झाली आणि तू तिला हुडकतच नाहीस. हे बघ लक्ष्मी, आता त्या तिचा विचार डोसक्यातनं काढून टाक, कळलं काय? त्या बाईने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय. गेली जाऊ दे की, मी कशाला हुडकू तिला? मग माझा निबंध? हा, तू एक काम कर, तू की नाही आपल्या साहेबरावर निबंधली. होय, साहेबरावर तर कवाच लिहिलाय मी निबंध. आता मला कोकरावर लिहायचा आहे. कुठे आहे जिजा? ती मला समजा सांगणार होती. अगं खरंच मला माहित नाही का कुठं गेली ती. तू तिला हुडकून काढ की आईला. आईला? हा, म्हणजे ती मनूची आईच नव्ह. तू आधी तिला हुडकून काढ. अगं मी आता कुठं हुडकत बसू तिला? का? जेव्हा त्या अक्कानं मला पळवलं होतं तेव्हा मला हुडकून काढलंच होतं ना तू. आता तिला बी तसंच हुडकून काढ. मग तू एक काम कर, तू की नाही आपल्या गाईवर निबंधली. नाही, मी कोकरावर लिहिणार म्हणजे कोकरावरच लिहिणार. तिचा तिचा म्हणून राणा तर तू हुडक की तिला. बरं बरं ठीक आहे बाई. मी एक काम करतो, मी की नाही उद्या पहिले तालीम सुरू करतो आणि मग बघतो त्या जिजाचं काय करायचं ते. जे काही करायचंय ते लवकरच कर, नाहीतर मी तुझ्या संगत बोलणार नाही. हे बाई असं करू नकोस ग. आता मी म्हणलंय ना बघ, हुडकून काढतो म्हणून. बरं मला सांग, तुझी शाळा कशी सुरू आहे? समजा नीट सुरू आहे, पण तू आधी जिजाला हुडक राणादा. होय होय, काळजी घे काय. हा ठेवतो.